नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज जाड पोहेचा चिवडा बनवणार आहे. यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे. अर्धा किलो पोहे घेतलेत, शेंगदाणे, डाळव घेतले, मीठ घेतले, हळद घेतली आणि पातळ काप केलेले खोबरं घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली. सुरुवातीला तळून घ्यायचे काही साहित्य. सुरुवातीला मी इथं शेंगदाणे तळून घेणार आहे. तर एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे तळून घ्यायचे. तर कमी गॅसवर एकदम छान असे शेंगदाणे तळून झालेले आहेत. आता इथे शेंगदाणे तळून झालेले आहेत. तिथे डाळव तळून घेणार आहे लगेच. आता डाळव पण तळून झालेला आहे. आता बाजूला काढून घ्यायचे. खोबरं तळून घ्यायचे. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ काप करून. आता एकदम छान असं तळून घ्यायचं आहे पण, आणि नंतर बारीक काप केले तरी तुकडे केले तरी चालते. आता इथे कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. आता इथे कढीपत्ता एकदम छान असा कुरकुरीत तळलेला आहे, काढून घ्यायचा आहे. आता इथे जास्त झालेलं तेल काढून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचे, थोडेसे हळद टाकायची आणि याच्यामध्ये पोहे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे नाहीत. तर एकदम कुरकुरीत कमी गॅसवर भाजून घ्यायचे. तर तेलामध्ये हळद टाकल्यामुळं पोह्याला लागते. आता इथं सर्व पोहे भाजून झालेले आहेत, बघू शकता. एकदम कुरकुरीत असे मी पोहे भाजलेले आहेत कमी तेलामध्ये. आता इथं सर्व पोहे इथं भाजून झालेले आहेत. तर मी इथे एक चमचा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. थोडंसं तेल गरम झाल्यावर लगेच गॅस बंद करायचा आहे. लाल तिखट टाकायचे, थोडंसं हळद टाकायची, धने जिरे पावडर टाकायचे आणि इथं मी चिवडा मसाला टाकलेला आहे 1 चमचा. आता हे मिक्स करून घ्यायचे पोहे तेलामध्ये. भाजताना तेल कमी टाकल्यामुळं थोडंसं तेल ह्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. आता सर्व पोह्याला एकदम छान असं लावून घ्यायचे. आता तळलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं खोबरं बारीक करून घ्यायचे. आता इथं पोह्याचा चिवडा मिक्स झालेला आहे, बघू शकता. धने जिरे पावडर टाकायचे. थोडंसं काळं मीठ टाकायचे आवडीनुसार. आणि तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो पावडर टाकलं तर एकदम आणखीन चवदार लागते. तर इथं कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.